नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अद्य वयं नवमी कक्षायाः भाषासूत्रं त्रयं पठामः। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। बघा, हे जे भाषासूत्र 3 आहे ते यामध्ये सुरुवातीला काय दिलेलं आहे, व्यंजनांत नामानी। आता तुम्ही यापूर्वी 8वीला कोणती नामं शिकलेला आहात, तर स्वरांत नाम। ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे की नाम जे आहेत यावरती मी एक स्वतंत्र व्हिडिओ तयार केलेला आहे। ठीक आहे, की नाम जे आहे तर याचे 2 प्रकार आहेत। तर कोणते नामाचे 2 प्रकार, एक म्हणजे स्वरांत, ठीक आहे, आणि दुसरा आहे व्यंजनांत। स्वरांत आणि व्यंजनांत। आता ह्याच्या शब्दावरूनच तुम्हाला लक्षात येतं स्वरांत म्हणजे काय, की स्वर अंत। ठीक आहे, की स्वर ज्याच्या शेवटी आहे त्याला आपण काय म्हणतो, स्वरांत, आणि व्यंजन अंत। ठीक आहे, तर व्यंजन ज्यांच्या अंती आहे त्याला काय म्हटलं जातं, व्यंजनांत। तर असे 2 प्रकारचे शब्द जे आहेत ते आपण संपूर्ण संस्कृतचा अभ्यास करताना आपण हे अभ्यासतो। ठीक आहे, तर आता आपण यापूर्वी स्वरांत नामं पाहिलेली आहेत। स्वरांत म्हणजे काय, की स्वरांनी अंत होणारे, जसं की अ, आ, ई, उ, ऊ हे काय आहेत, सगळे स्वर आहेत, आणि या स्वरांनी अंत होणारे जे आहेत तर ते स्वरांत। पण जे व्यंजनांनी ज्यांचा अंत होतो, जसं की त, च, छ, ज हे व्यंजन आहेत सगळे, त्या व्यंजनांनी अंत होणारे ते सगळे व्यंजनांत। चला तर मग बघूयात, अस्माभिः स्वरांत नामानी पठितानी। तर आपण स्वरांत नावं शिकलेलो आहोत। अधुना व्यंजनांत नामानी द्रष्टव्यानी, आणि आता आपल्याला व्यंजनांत नावं बघायची आहेत। अत्र अंतिमं व्यंजनम किम, शेवटी कोणतं व्यंजन आहे, तर बघा काही शब्द दिलेले आहेत। सुमनस यामध्ये स हे शेवटी आहे, अप्सरस मध्ये स हे व्यंजन शेवटी आहे, त्यानंतर विद्वस मध्ये स, दिश मध्ये श, त्यानंतर प्रावृष मध्ये श, वणिज मध्ये ज, वाच मध्ये च, अशा प्रकारे जे व्यंजन शेवटी असेल त्यावरून तो शब्द ओळखला जातो। चकारांत, जकारांत, शकारांत, सकारांत, अशा प्रकारे। ठीक आहे, तर आता इथे सगळी व्यंजनांत नामं दिलेली आहेत, ती मी एकदा म्हणते, ती तुम्ही चांगलं लक्षपूर्वक ऐका आणि तसं उच्चारण करण्याचा प्रयत्न करा। बघा, मरुत हा शब्द आहे, शेवटी त आल्यामुळे तो तकारांत आहे। तकारांत पुल्लिंगी नाम आहे। मरुत, मरुतौ, मरुतः प्रथमा, मरुतं, मरुतौ, मरुतः द्वितीया, मरुता, मरुद्भ्यां, मरुद्भिः तृतीया, मरुते, मरुद्भ्यां, मरुद्भ्यः चतुर्थी, मरुतः, मरुद्भ्यां, मरुद्भ्यः पंचमी, मरुतः, मरुतोः, मरुतां षष्ठी, मरुती, मरुतोः, मरुत्सु सप्तमी। हे मरुत, हे मरुद, हे मरुतौ, हे मरुतः संबोधनम। तर आता या मरुत या शब्दाप्रमाणे चालणारी जी नामं आहेत तर ती आपण बघूयात। बघा, भूभृत, महिभृत, श्माभृत, तिनकृत, विश्वजित, इंद्रजित हे जे सगळे शब्द आहेत तकारांत, ते सगळे या मरुत शब्दाप्रमाणे चालतात। त्यानंतर पुढचा शब्द आपण बघूयात। सरित हा तकारांत स्त्रीलिंगी आहे, हे स्त्रीलिंगी नाम आहे। बघा, सरित, सरितौ, सरितः प्रथमा, सरितं, सरितौ, सरितः द्वितीया, सरिता, सरिद्भ्यां, सरिद्भिः तृतीया, सरिते, सरिद्भ्यां, सरिद्भ्यः चतुर्थी, सरितः, सरिद्भ्यां, सरिद्भ्यः पंचमी, सरितः, सरितोः, सरितां षष्ठी, सरिती, सरितोः, सरित्सु सप्तमी, हे सरित, हे सरित, हे सरितौ, हे सरितः संबोधनम। तर या सरित या स्त्रीलिंगी नामाप्रमाणे तडित, योषित, विद्युत हे शब्द चालतात। त्यानंतर बघा, सुहृद आणि संपद आणि विरुद्ध ही जी आहेत ती दकारांत आणि धकारांत ही जी शब्द रूपाणी आहेत, तर ही सुद्धा सरित आणि मरुत प्रमाणे त्याची रूप होतात असं इथे दिलेले आहेत, जरी ती दकारांत आणि धकारांत असली तरी। त्यानंतर बघा, पुढचा शब्द जो आहे तो आहे जगत नपुंसकलिंग नाम। जगत, जगती, जगंती प्रथमा, जगत, जगती, जगंती द्वितीया, जगता, जगद्भ्यां, जगद्भिः तृतीया, जगते, जगद्भ्यां, जगद्भ्यः चतुर्थी, जगतः, जगद्भ्यां, जगद्भ्यः पंचमी, जगतः, जगतोः, जगतां षष्ठी, जगती, जगतोः, जगत्सु सप्तमी, हे जगत, हे जगत, हे जगती, हे जगंती संबोधनम। आता ह्या जगत शब्दाप्रमाणे वियत हा नपुंसकलिंगी शब्द जो आहे त्याची शब्दरूप या जगत प्रमाणे होतात। त्यानंतर पुढचा जो शब्द आहे तर तो आहे चंद्रमस। चंद्रमस हा सकारांत पुल्लिंगी शब्द आहे। बघा, चंद्रमा, चंद्रमसौ, चंद्रमसः प्रथमा,
चंद्रमसं चंद्रमसौ चंद्रमसः द्वितीया चंद्रमसा चंद्रमोभ्यां चंद्रमोभिः तृतीया चंद्रमसे चंद्रमोभ्यां चंद्रमोभ्यः चतुर्थी चंद्रमसः चंद्रमोभ्यां चंद्रमोभ्यः पंचमी चंद्रमसः चंद्रमसोः चंद्रमसां षष्ठी चंद्रमसी चंद्रमसोः चंद्रमस्सु सप्तमी हे चंद्रमः हे चंद्रमसौ हे चंद्रमसः संबोधनम. आता या चंद्रमस शब्दाप्रमाणे दुर्वासस, वेधस, वनौकस, दिवौकस, नचिकेतस, त्यानंतर वाजश्रवस इत्यादी शब्द जे आहेत त्यांची रूप या चंद्रमस शब्दाप्रमाणे होतात. त्यानंतर पुढचा जो शब्द आहे तो आहे अप्सरस. हे स्त्रीलिंगी नाम. तर बघा, अप्सराः अप्सरसौ अप्सरसः प्रथमा अप्सरसम अप्सरसौ अप्सरसः द्वितीया अप्सरसा अप्सरोभ्याम् अप्सरोभिः तृतीया अप्सरसे अप्सरोभ्याम् अप्सरोभ्यः चतुर्थी अप्सरसः अप्सरोभ्याम् अप्सरोभ्यः पंचमी अप्सरसः अप्सरसोः अप्सरसां षष्ठी अप्सरसी अप्सरसोः अप्सरस्सु सप्तमी हे अप्सरः हे अप्सरसौ हे अप्सरसः संबोधनम. आता या अप्सरस शब्दाप्रमाणे ऊषस हा शब्द चालतो. त्यानंतर बघा पुढचा जो आहे पयस, हा आहे सकारांत नपुंसकलिंगी शब्द. तर त्याची रूप अशी होतात बघा, पयः पयसी पयांसी प्रथमा पयः पयसी पयांसी द्वितीया पयसा पयोभ्यां पयोभिः तृतीया पयसे पयोभ्यां पयोभ्यः चतुर्थी पयसः पयोभ्यां पयोभ्यः पंचमी पयसः पयसोः पयसां षष्ठी पयसी पयसोः पयस्सु सप्तमी हे पयः हे पयसी हे पयांसी संबोधनम. तर या पयस शब्दाप्रमाणे कोणकोणते शब्द चालतात तर ते बघा, तपस, त्यानंतर अंभस, तेजस, ओजस, नभस, यशस, स्त्रोतस, तमस, वयस, मनस, वासस, त्यानंतर सरस, नमस आणि चेतस. तर बघा, हे आपलं जे शब्दरूप आहे तर ती बरीचशी आपण बघितली व्यंजनांत भाषासूत्र 3 जे आहे. तर त्यामध्ये आता आपल्याला पुढे जिज्ञासा पत्र बघायचं आहे. ठीक आहे. तर ह्या जिज्ञासा पत्र जे आहे त्यामध्ये पहिला प्रश्न जो आहे तो उचित लिंगानुसार पृथक कुरुत. बघा, पहिला प्रश्न जो आहे तो आहे उचित लिंगानुसारम पृथक कुरुत. ठीक आहे. तर तिन्ही लिंगांमध्ये हे शब्द आहेत, तर ते आपल्याला कोणत्या लिंगाचे आहेत ते आपल्याला इथे सांगायचं आहे. तर बघा, पहिले पुल्लिंगी, त्यानंतर स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी. मी शॉर्ट मध्ये लिहिते. तर बघा, योषित, भूकृत, त्यानंतर दिनकृत, त्यानंतर विद्युत, त्यानंतर वियत, श्माभृत आणि अणित असे ते शब्द आहेत. तर यामधला भूभृत हे पुल्लिंगी आहे. भूभृत हा पुल्लिंगी आहे. त्यानंतर आहे दिनकृत आणि क्ष्माभृत. ठीक आहे. दिनकृत आणि क्ष्माभृत हे जे आहे तर हे पुल्लिंगी शब्द आहेत. त्यानंतर स्त्रीलिंगी आहे योषित, विद्युत आणि तडित. ठीक आहे. आणि फक्त वियत हा जो शब्द आहे तर तो आहे नपुंसकलिंगी. तर हे तुम्ही लिहून. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. बघा, प्रश्न दुसरा, तालिकां पूरयत. तर यामध्ये तालिका पूर्ण करायची आहे. जगत, जगती, जगंती प्रथमा अप्सरसा अप्सरोभ्याम अप्सरोभिः तृतीया त्यानंतर मरुती, मरुतोः मरुत्सु सप्तमी त्यानंतर भूभृतः भूभृतोः भूभृतां षष्ठी सरितः सरिद्भ्यां सरिद्भ्यः पंचमी त्यानंतर तेजः तेजसी तेजांसी द्वितीया उषसी उषसोः उषस्सु सप्तमी. अशा प्रकारे ती तालिका पूर्ण करता येईल. अर्थात हे शब्दरूप तुमच्या पुस्तकात दिलेलेच आहेत, त्यामुळे ते पण पाहून तुम्हाला तयार करता येईल. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आहे योग्यम रूपम लिखत.
तर हे जे शब्द तुम्हाला कंसामध्ये दिलेले आहेत तर त्याची योग्य रूप तुम्हाला वापरायची आहेत. अर्थात तुम्ही यापूर्वी कारकांचा अभ्यास केलेला आहे. ठीक आहे. तर त्या कारकांवरनं तुम्हाला लक्षात येतं की आपण कुठे कोणत्या शब्दाचं कोणतं रूप वापरायचं. अर्थात मी कारकांवरती सुद्धा व्हिडिओ तयार केलेला आहे, तो तुम्ही बघून घ्या. चांगल्या प्रकारे जर तुम्ही त्याचा अभ्यास केला तर तुम्हाला वाक्यरचना करताना त्यानंतर संस्कृतमध्ये प्रयोग करताना त्याचा उपयोग होईल. बघा प्रश्न जो आहे पुढचा, योग्यम तिसरा प्रश्न जो आहे तो आहे योग्यम रूपम लिखत. ठीक आहे. तर बघा यामध्ये असं दिलेलं आहे, पहिलं वाक्य जे आहे ते राजा नाम क्ष्माभृत. ठीक आहे. हा जो शब्द आहे तर तोच आपल्याला इथे वापरायचा आहे, कारण प्रथमा एकवचन आपल्याला तिथे वापरायचं आहे. जे नाम आहे तर ते आपण कॉमन असेल प्रॉपर नाउन तर ते आपण सगळे एकवचनामध्ये वापरतो. त्यानंतर पुढचा जो आहे तो आहे जलम शीतलम. ठीक आहे. तर सरित शब्द दिलेला आहे, त्याचं योग्य रूप वापरायचं आहे सरितः. सरितः जलम शीतलम म्हणजे काय, नदीचं पाणी या अर्थाने सरितः. त्यानंतर पुढचा जो वाक्य आहे आयुर्वेद विख्यात. तर काय येईल, जगती जगामध्ये, जगती विख्यात. त्यानंतर पुढचं जे वाक्य दिलेलं आहे ते आहे वर्षाकाले तडित प्रकाशते. वर्षाकाले वियती, वियत शब्द दिलेला आहे त्याचं योग्य रूप वापरायचं वियती. वियती तडित प्रकाशते. तर बघा आपण इथे सप्तमी विभक्ती वापरलेली आहे, जगती वियती. ठीक आहे. तर सप्तमी विभक्ती का वापरायची, कारण स्थान दर्शवण्यासाठी आपण सप्तमी विभक्ती वापरतो. जग हे स्थान आहे म्हणून जगती. त्यानंतर वियत म्हणजे आकाश, तर वियती हे सुद्धा, आकाश सुद्धा एक स्थान आहे म्हणून इथे पण आपण सप्तमी विभक्ती वापरलेली आहे. त्यानंतर पुढचं वाक्य जे आहे ते आहे सहाय्येन निर्मीयते. तर मरुत शब्दाचं योग्य रूप वापरायचं आहे. षष्ठी विभक्ती आपल्याला इथे वापरावी लागेल, कारण वाऱ्याच्या मरुतः. त्यानंतर सहाय्येन, सहाय्येन विद्युत, इथे प्रथमा विभक्ती वापरावी लागेल विद्युत निर्मीयते, अशा प्रकारे. ठीक आहे. हे लक्षात आलं असेल. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तर तो आहे महत् इति तकारांत विशेषण पठित्वा. महत् इति तकारांत विशेषण पठित्वा तालिकां पूरयत. तर इथे महान हा जो महत् हे जे विशेषण आहे तर त्याच्यासोबत आपल्याला वेगवेगळे जी शब्दरूप आहेत. ठीक आहे. तर ते आपल्याला इथे वापरायचे आहेत. बघा मी इथे वाचते आहे, तर हा प्रश्न मी बोर्डवर लिहिणार नाही, मी तुम्हाला हा ओरलीच सांगते. बघा महान गुरु, त्यानंतर महांतौ गुरु आणि महांतः गुरवाः. ठीक आहे. त्यानंतर बघा महान ऋषी, महांतौ ऋषी, महांतः ऋषयाः. त्यानंतर महती नारी, महत्यौ नार्यौ, महत्यः नार्यः. महती धेनुः, महत्यौ धेनु, महत्यः धेनवाः. महत् विश्वं, महती विश्वे, महांती विश्वाणि. महत् सरः, महती सरसी, महांती सरांसी. अशा प्रकारे. ठीक आहे. त्यानंतर पुढे जे दिलेलं आहे तर तो पुढचा प्रश्न जो आहे तो आहे पूजित लिंगानुसारम पृथक कुरुत. ठीक आहे. तर हा जो पुढचा प्रश्न आहे वेगवेगळ्या लिंगातले शब्द तुम्हाला दिलेले आहेत तर ते आपल्याला पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग यामध्ये त्याचं विभाजन करायचं आहे. प्रश्न काय आहे आपला, उचित लिंगानुसारम. ठीक आहे. उचित लिंगानुसारम पृथक कुरुत. तर यामध्ये बघा शब्द जे दिलेले आहेत
तर ते आहे दुर्वासस, उषस, तपस, त्यानंतर अंभस, तेजस, ओजस, नभस, यशस, स्त्रोतस, वेधस, वयस, वासस, पयस, चेतस आणि मनस. ठीक आहे. तर हे जे सगळे शब्द दिलेले आहेत ते आपल्याला आता वेगवेगळ्या लिंगानुसार ते सांगायचे आहेत. तर इथे काय येईल बघा, पुल्लिंगामध्ये पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग यानुसार त्याचं आपल्याला विभाजन करायचं आहे. तर पुल्लिंगामध्ये दुर्वासस आणि वेधस हे शब्द जे आहेत ते पुल्लिंगी आहेत. त्यानंतर पुढचे जे आहेत ते उषस, स्त्रीलिंगी हा जो आहे तो उषस हा स्त्रीलिंगी आहे. त्यानंतर जास्तीत जास्त शब्द जे आहेत तर ते नपुंसकलिंगी आहेत. कोणते कोणते तर बघा, तपस, त्यानंतर अंभस, त्यानंतर तेजस, ओजस, त्यानंतर नभस, यशस, त्यानंतर स्त्रोतस, वयस, त्यानंतर वासस, पयस, त्यानंतर चेतस आणि मनस. ठीक आहे. त्यानंतर आता हे जे सगळे शब्द आहेत ते तुम्ही लिहून घ्या. 1-2 मिनिटं मी तुम्हाला वेळ देते. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे तो योग्यम रूपम लिखत. तुम्हाला कंसामध्ये जे शब्द दिलेले आहेत त्याचे योग्य शब्दरूप तुम्हाला तिथे त्या त्या अर्थानुसार त्या वाक्याचा काय अर्थ आहे, तिथे कोणती विभक्ती आपण वापरली पाहिजे ती आपल्याला लिहायची आहे. ठीक आहे. तर हे मला असं वाटतं तुमचं लिहून झालेलं. पुढचा प्रश्न बघा, योग्यम रूपम, योग्यम रूपम लिखत. तर बघा यामध्ये काय दिलेलं आहे, ऋषीणाम दिव्यम. काय दिव्यम, तर पहिली रिकामी जागा येईल तेज. ठीक आहे. त्यानंतर आधी मी पूर्ण उतारा वाचते, त्यानंतर आपण बघूयात. बघा, ऋषीणाम दिव्यम काय येईल, तेज. ऋषीणाम तेज दिव्यम. त्यानंतर ते सामर्थ्यम प्राप्नुवन्ति. काय, तपसा ते सामर्थ्यम प्राप्नुवन्ति. त्यानंतर इव अमर्यादिता तेषां दृष्टी. तर कोणाप्रमाणे त्यांची दृष्टी अमर्यादित आहे, तर नभः इव. त्यानंतर केचन ऋषयाः वृद्धाः, तर वयसा वृद्धाः. तृतीय विभक्ती इथे वापरावी लागेल, वयाने वृद्ध या अर्थाने. अपीच केचन तपसा वृद्धाः, तपसा तृतीय विभक्ती वापरावी लागेल, काही तपाने वृद्ध. तेषां कुसुमात अपि मृदुनी. काय मृदुनी, तर चेतांसी म्हणजेच मन. खूप खूप ऋषी त्यामुळे त्यांचे मन, इथे बहुवचन वापरावं लागेल म्हणून चेतांसी. तेषां सामर्थ्यस्य अपि तेषां तपश्चर्या, तर स्त्रोतः असं. ठीक आहे. त्यानंतर ते विमलानी परिधारयन्ती, तर वासांसी, वस्त्र बहुवचन वापरावं लागेल म्हणून वासांसी. त्यानंतर सत्वरम उत्थाय ते आचरंती, प्रत्युषसी, तर प्रत्येक पहाटे म्हणून प्रत्युषसी. ते तपः आचरंती, धन्यास्ते ऋषयाः. अशा प्रकारे. ठीक आहे. तर मी याचे उत्तर फक्त इथे लिहिणार आहे. तर बघा, पहिलं आहे तेजः, उतारा जो आहे तो तुम्ही बघायचा आणि ते उत्तर लिहायचे. त्यानंतर दुसरी रिकामी जागा येईल नभः इव, नभः इव. त्यानंतर तिसरी जी रिकामी जागा आहे तर ती काय आहे, तर केचन ऋषयाः वयसा वृद्धाः, वयसा. ठीक आहे, वयसा वृद्धः. त्यानंतर पुढचं जे आहे ते आहे तपसा वृद्धः, काही वयाने तर काही तपाने, तपाने वृद्ध आहे. त्यानंतर पुढचे आहे तेषां चेतांसी, त्यांची मने म्हणून तेषां चेतांसी. त्यानंतर तेषां सामर्थ्यस्य स्त्रोतः. त्यानंतर पुढची रिकामी जागा जी आहे तर ती आहे ते विमलानी वासांसी, म्हणजे वासांसी म्हणजे काय, वस्त्र, खूप
वस्त्र आहेत म्हणून वासांसी बहुवचन वापरलेलं आहे. त्यानंतर प्रत्युषसी, प्रत्युषसी. त्यानंतर पुढची रिकामी जागा आहे तर ती आहे तपः. ठीक आहे, तपः आचरंती, अशा प्रकारे. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता आपण सगळे प्रश्न जे आहेत 6 प्रश्न आपण केलेले आहेत. त्यानंतर पुढे दिलेली जी आहेत तर ती आहे सर्वनाम. बघा, तर याचं सूत्र पाणिनी मी सांगितलेलं आहे, सर्वादीनी सर्वनामानी. ठीक आहे. तर ही जी सर्वनामं आहेत ती आपण बघूया. तर सर्व पुल्लिंगी सर्वनाम, मी याचं उच्चारण कसं करायचं ते सांगते, ते तुम्ही व्यवस्थित ऐकायचं आणि तसं उच्चारण करायचं आणि ही पाठ करायची आहे. सर्वः सर्वो सर्वे प्रथमा, सर्वं सर्वो सर्वान् द्वितीया, सर्वेण सर्वाभ्यां सर्वैः तृतीया, सर्वस्मै सर्वाभ्यां सर्वेभ्यः चतुर्थी, सर्वस्मात् सर्वाभ्यां सर्वेभ्यः पंचमी, सर्वस्य सर्वयोः सर्वेषां षष्ठी, सर्वस्मिन् सर्वयोः सर्वेषु सप्तमी. हे सर्व, हे सर्वो, हे सर्वे संबोधनम. त्यानंतर सर्व स्त्रीलिंगी बघूयात. सर्वा सर्वे सर्वाः प्रथमा, सर्वां सर्वे सर्वाः द्वितीया, सर्वया सर्वाभ्यां सर्वाभिः तृतीया, सर्वस्यै सर्वाभ्यां सर्वाभ्यः चतुर्थी, सर्वस्याः सर्वाभ्यां सर्वाभ्यः पंचमी, सर्वस्याः सर्वयोः सर्वासां षष्ठी, सर्वस्यां सर्वयोः सर्वासु सप्तमी. हे सर्वे, हे सर्वे, हे सर्वाः संबोधनम. त्यानंतर सर्व नपुंसकलिंगी बघूयात. सर्वं सर्वे सर्वाणि प्रथमा, सर्वं सर्वे सर्वाणि द्वितीया, सर्वेण सर्वाभ्यां सर्वैः तृतीया, सर्वस्मै सर्वाभ्यां सर्वेभ्यः चतुर्थी, सर्वस्मात् सर्वाभ्यां सर्वेभ्यः पंचमी, सर्वस्य सर्वयोः सर्वेषां षष्ठी, सर्वस्मिन् सर्वयोः सर्वेषु सप्तमी. हे सर्व, हे सर्वे, हे सर्वाणि संबोधनम. आता बघा इथे काय दिलेलं आहे बाजूला, अन्य पर च इति सर्वनामद्वयम्, सर्व शब्द इव भवति. अन्य आणि पर हे जे 2 सर्वनाम आहेत तर त्याची रूप जी आहेत ती सर्व या सर्वनामाप्रमाणे होतील. अन्य सर्वनाम पदस्य नपुंसकलिंगे तु प्रथमायां द्वितीयायां संबोधने च अन्यत् अन्यत् अन्ये अन्यानी एवं रूपाणी भवन्ति. आणि त्याची जेव्हा आपल्याला नपुंसकलिंगी रूप जेव्हा लिहायची आहेत तर ती अन्य या शब्दाची तर ती कशी होईल, अन्यत् अन्यत्, अन्ये आणि अन्यानी, अशा प्रकारे. ठीक आहे. तर मला असं वाटतं हे जे भाषासूत्रम 3 आहे तर हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेलं असावं. आपला हा जो पाठ आहे तो येथे संपलेला आहे. त्यानंतर याचा पुढचा जो घटक आहे धातूनाम द्वितीय समूह, तर हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.